गुड मॉर्निंग. आज आपण 8वी शिष्यवृत्तीमधील एकचल समीकरणे हा घटक पाहतोय. स्वाध्याय 31.1. बघा, पहिला प्रश्न काय आहे? रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केले. प्रथम त्यांनी रोख रुपये 1000 दिले. उरलेले रुपये 6000 हे 5 हप्त्यामध्ये दिले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता. तर पहिला हप्ता किती रुपये होता? आता बघा, 1000 रुपये रोखीनं दिलं आणि उरलेलं 6000 रुपये 5 हप्त्यामध्ये दिलं. म्हणजे ती शिलाई मशीन त्यानं 7000 रुपयाला घेतलेली होती. आता त्यातलं 1000 रुपये रोखीनं दिलं, हा भाग आपण विचारात घ्यायचा नाही. उरलेलं किती रुपये आहेत? तर 6000 रुपये आहेत. ती किती हप्त्यामध्ये दिलं? 5 हप्त्यामध्ये. मग आपण काय करायचं? साधारणतः 6000 भागिले जर मी 5 केलं, बघूया किती ते. किती रे 6000ला 5 न भागल्यानंतर? 5 एके 5, 5 दुनी 10 आणि त्याच्यावर 2 शून्य. 1200. परंतु या ठिकाणी सरासरी महिन्याला तुम्हाला 1200 रुपये असं द्यायचे, असं आपण समजूया. पण पुढे प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने काय होता? कमी होता. मग आपण अंदाजे असं घेऊया, पहिला हप्ता मी समजा 1300 रुपये घेतला. सांगा दुसरा हप्ता किती येणार? 50 न कमी, म्हणजे 1300 तून 50 वजा. बरोबर. दुसरा हप्ता किती? 1250. पुन्हा 50 न कमी करा. तिसरा हप्ता किती येणार मग? 1200. हा. चौथा हप्ता पुन्हा 50 कमी करा. 1150. 1150. आणि पाचवा शेवटचा हप्ता किती असणार? पुन्हा 50 कमी करा. 1100. आता या 5 संख्येची तुम्ही बेरीज करून मला सांगा किती येईल. साधारणतः मधल्या संख्येची 5 पट येणार. 1200ची 5 पट 6000 येणार. करून बघा तुम्ही. 0, 5 आणि 5 10, हात चला 1, 2, 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती झालं? 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात चला पुन्हा 1, 1, 2, 3, 4, 5, 6 आलं का? 6000 रुपये. म्हणजे 6000 5 हप्त्यामध्ये फेडलं का? पहिल्या हप्त्यामध्ये 1300, दुसऱ्या हप्त्यामध्ये 1250, तिसऱ्या हप्त्यामध्ये 1200, चौथ्या हप्त्यामध्ये 1150 आणि शेवटच्या 5व्या हप्त्यामध्ये 1100. असं 5 हप्त्यामध्ये मिळून उरलेलं 6000 रुपये भरलं. आणि प्रत्येक हप्ता 50-50 रुपयाने काय झालेला आहे? कमी झालेला आहे. मग आपण पहिला हप्ता किती घेतला होता? 1300. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. थोडक्यात असं डायरेक्ट तुम्हाला करायचं म्हणलं तर 6000 5 न भागलं का नाही की 1200 येते. म्हणजे 5 संख्येतील मधली संख्या 1200 आली. मग 50 न वाढवलं की 1250, पुन्हा 50 न वाढवलं की 1300. असं आपल्याला डायरेक्ट उत्तर 2 नंबरचा पर्याय येते. किंवा हे व्हेरिफाय आपण पुन्हा असं करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 144 आहे. तर त्या संख्येची 2/3 पट किती? आता ती संख्या जी आहे ती सर्वप्रथम आपण काय मानूया? x मानूया. ती संख्या काय मानूया? x मानूया. मग सांगा काय होणार? x ची 9 पट म्हणजे x गुणिले 9 आणि x ची 5 पट म्हणजे x गुणिले 5. आणि यातील फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. किती आहे फरक? 144. आता सांगा x गुणिले 9 काय येणार? अगोदर सहगुणक लिहायचा, नंतर व्हेरिएबल लिहायचं. 9x. पुन्हा x गुणिले 5 काय होणार?
5x आणि उजव्या बाजूला किती 144. मग 9x वजा 5x, 9 आणि 5 वजा किती 4 आणि मागे x 4x, 4x बरोबर 144. आता डावीकडे जे गुणिले 4 आहे ते उजवीकडे आल्यावर भागिले, म्हणजे 144 भागिले 4, 4 त्रिक 12 आणि 4 सक 24. x ची किंमत 36 आली. आता सांगितले त्या संख्येची 2/3 पट, म्हणजे x गुणिले 2/3 ही किंमत आपल्याला काढायची आहे. x ची किंमत आपण टाकूया 36 आणि त्याला 2/3 गुणूया. आता 3 न 36 ला सिम्प्लिफाय करायचे. 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 दुनी 6. किती आलं 12 आणि 2 चा गुणाकार 24. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजते का सर्वांना? हॅलो, तुम्ही काय बोलत नाही? हो सर. हॅलो, हो सर. हा समजते, ठीक आहे. हा नेक्स्ट प्रश्न पहा. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 10, 11 व 13 या संख्या आहेत. या अपूर्णांकाची बेरीज 2 येते तर छेदस्थानी किती? आता मी 3 अपूर्णांक खाली मांडतो बघा. हा पहिला अपूर्णांक प्लस हा दुसरा अपूर्णांक प्लस हा तिसरा अपूर्णांक आणि या 3 अपूर्णांकाची बेरीज किती 2. आता पहिल्या अपूर्णांकाचा अंश 10 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे 11 आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश काय आहे 13 आणि छेद समान आहे. आपण समान छेद x मानूया. छेदस्थांची संख्या काय मानूया x मानूया. आता मला सांगा त्या 3 अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज किती येईल रे? 10 आणि 11 21 आणि 21 आणि 13 किती 34. बरोबर आहे का? आता 34 ला कशानं भागला असता 2 भागाकार, तर 34च्या निमपट संख्येनं, म्हणजे 34चे निम्म काय येणार 17. बरोबर आहे का? बघा की 17 एके 17 आणि 17 दुनी 34. इथं 2 भागाकार आला पाहिजे होता ना. मग सांगा ह्या x ची किंमत काय येणार? छेद समानच आहे ना, म्हणजे इथं आपण 17 लिहू शकतो, इथं पण 17 लिहू शकतो आणि इथं पण 17. किती आली x ची किंमत छेदस्थांची संख्या 17. 17. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रुपये 15च्या तिकिटांची संख्या रुपये 20च्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 कमी आहे. आता आपण असं करूया, 15 रुपयाच्या तिकिटाची संख्या आणि त्याच्या खाली 20 रुपयाच्या तिकिटाची संख्या, ज्याची संख्या कमी आहे कोणाची संख्या कमी आहे रे? 15 रुपयाच्या तिकिटांची संख्या 20 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 कमी आहे. मग असं करूया, 20 रुपयाच्या तिकिटाची संख्या x मानूया. मग सांगा 15 रुपयाच्या तिकिटाची संख्या किती येणार? मग 2 कमी ना, म्हणजे x पेक्षा 2 कमी, म्हणजे किती येणार x वजा 2. आणि रुपये 670 ची एकूण तिकीट घेतली, म्हणजे 670 एकूण सर्व तिकिटांची रक्कम झाली. मग 20 रुपयाच्या तिकिटाची रक्कम किती होणार आहे? 20 रुपयाच्या तिकिटाची रक्कम म्हणजे 20 ला x न गुणायचं 20x आणि 15 रुपयाच्या तिकिटाची रक्कम 15 ने x वजा 2 ला गुणा, 15 गुणिले x 15x
आणि 15 गुणिले 2 30. बरोबर आहे का लिहिलेलं मी? 20 न x ला गुणलं, 15 ने x वजा 2 ला गुणलं, त्या दोघांच्या रकमाची बेरीज 770. आता ह्या x पदांची बेरीज करा. ही दोन स्वरूप पद आहेत. किती येणार बेरीज ह्या दोघांची? 20 आणि 15 35. 35 x. आता वजा 30 तिकडे न्या 670च्या बाजूला. वजा 30 तिकडे गेल्या काय होणार? अधिक अधिक 30. मग किती उजवी बाजू बघा? 770 मध्ये 30 ऍड करा. 700. 700. आता डावीकडचं गुणिले 35 उजवीकडे गेल्यावर भागिले झालं. म्हणजे 700 छेद 35. किती येते? 35 दोन्ही 70 आणि 0 ला 0. x ची किंमत 20 आली. x म्हणजे काय रे? 20 रुपयाच्या तिकिटांची संख्या. आता आपल्याला विचारलंय 15 रुपयाची तिकीट किती? मग आपण वर 15 रुपयाची तिकीट काय मानलीत? x वजा 2 आणि x ची किंमत इथं आपण 20 ठेवली तर 20तून 2 वजा करा. किती येते? 18. याचा अर्थ 15 रुपयाची किती तिकीट आली? 18. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 50 पैशांना 1 याप्रमाणे काही पेरू आणि रुपये 5 ला 1 याप्रमाणे काही सफरचंद घेतली, तेव्हा रुपये 26 ला 25 फळे विकत घेता आली. तर किती सफरचंद विकत घेतली? तर किती सफरचंद विकत घेतली? आता आपण असं करूया, सफरचंद जी विकत घेतली ती संख्या x म्हणूया. आता सांगा, x सफरचंद विकत घेतली. एका सफरचंदाची किंमत किती रे? 5 रुपये. 5. मग 5 सफरचंदाची किंमत किती? 5x. 5x. बरोबर आहे. हा 5x म्हणजे 5x ही काय झाली? सफरचंदाची किंमत झाली. आता एकूण फळ किती घेतलेत? 25. 25 फळ आहे. म्हणजे पेरूची संख्या किती येणार? किती पेरू विकत घेतले होणार? सफरचंद x आणि एकूण फळे 25. मग पेरूची संख्या किती? 25 मधून सफरचंदाची संख्या वजा करायची म्हणजे पेरूची संख्या मिळेल. बरोबर ना? म्हणजे किती पेरू विकत घेतले? 25 वजा x एवढं पेरू विकत घेतले. आणि एका पेरूची किंमत किती? 50 पैसे. 50 पैसे म्हणजे किती रुपये? 50 ला 100 न भागायचं ना. किती रुपये? 1/2. करेक्ट, 1/2 रुपये. आता सफरचंदाची किंमत अधिक पेरूची किंमत अशी एकूण किती रुपये रक्कम? 26 रुपये. म्हणजे उजव्या बाजूला आपण 26 लिहूया. हे समीकरण महत्वाचं आहे. समजलं का समीकरण? सफरचंदाची रक्कम अधिक पेरूची रक्कम बरोबर एकूण रक्कम 26 रुपये. आता इथं छेद 2 आहे. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 न गुणूया. मग 5x ला 2 न गुणल्यावर काय होणार? 10x. पुन्हा ह्या 1/2 ला 2 न गुणल्यावर 2 ला 2 कॅन्सल होणार. फक्त अंशामधील 25 वजा x उरणार. आणि उजवीकडे जे 26 आहे त्याला 2 न गुणल्यावर 26 दोन्ही किती होणार? 52. आता इथं 10x आहे, इथं वजा x आहे. करा वजा बाकी. 10x वजा 1x थोडक्यात. 10 तून 1 गेल्यानंतर 9x. आता इकडचं 25 तिकडे गेल्या वजा होणार. म्हणजे 52 वजा 25. किती आली वजा बाकी उजवीकडे बघा?
27. 27. आता डावीकडचं गुणिले 9 उजवीकडे गेल्यावर भागिले ना. 27 भागिले 9 किती? 3. 3. 3. आता विचारलंय किती सफरचंद विकत घेतली आपण. सफरचंदाची संख्या x मानली होती आणि x ची किंमत 3 आली, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1. 1. पुढचा प्रश्न, जर x अधिक 3 भागिले 4 बरोबर 4x वजा 2 भागिले 9, तर x ची किंमत काढा. सरळ आपण तिरकस गुणाकार करूया. 9 ने x अधिक 3 ला गुणा. सांगा डावी बाजू काय येईल? 9 गुणिले x 9 त्रिक 27. 9x पुन्हा 9 गुणिले 3 27. आता उजव्या बाजूमध्ये 4 आणि 4x वजा 2 हा तिरकस गुणाकार लिहायचा. 4 गुणिले 4x 4 चौक 16x मधलं चिन्ह वजा आणि 4 आणि 2 चा गुणाकार 8. आता x ची ही दोन पद एका बाजूला घेऊया. कोणत्या बाजूला घेऊ सांगा? इकडचं जे अधिक x अधिक 9x आहे ते उजव्या साईडला काय होणार? वजा 9x होणार. आता 27 डावीकडे फक्त उजवीकडचं अधिक 8 डावीकडे आल्यावर काय होणार? वजाचा अधिक होणार. मग 27 आणि 8 ची बेरीज करा. 35. आणि उजवीकडची वजाबाकी 16 तून 9 वजा करा. 7x. आता उजवीकडे गुणिले 7 आहे ते डावीकडे आल्यावर भागिले होणार. किती लेखची किंमत? 7 35 किती आली? 5. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7. जर 7/8 भागिले 21/40 बरोबर 17.5x तर x बरोबर किती? मी समीकरण लिहिते तर 7/8. आता मला सांगा, भागिले जर गुणिले लिहिलं तर काय होतं रे पुढं? भागिलेचं गुणिले करताना ह्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा असतो ना. म्हणजे 21 काय होणार? 40/21 गुणाकार व्यस्त. आणि आपली उजवी बाजू किती आहे? 17.5 आणि भागिले x. आता सिम्प्लिफाय कसं करता येईल सांगा? 8 × 8. सर स्क्रीन दिसत नाही. मगाशी दिसत होती का? दिसते सर. दिसते. कोणाला दिसत नाही? सर दिसती. 8×45 आणि 7×1 बोलत राहा तुम्ही. 7×3 = 21. म्हणजे अपूर्णांक काय राहिला डावीकडं? 5/3. आणि उजवीकडचा अपूर्णांक काय? 1/3. 5/x. आता तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले x आणि दुसरा तिरकस गुणाकार x गुणिले 17.5. आता गुणिले 5 कडे गेल्यावर भागिले, म्हणजे 3 गुणिले 17.5 आणि भागिले 5 होणार. आता 5 न 17.5 ला भाग जातोय बघा. 5×1 = 5, 5×3 = 15, 2×5 = 25, 5×5 = 25. आता गुणूया. 3 न 3.5 ला, 3×5 = 15, चला 1, 3×3 = 9, 10 आणि दशांश नंतर एक अंक.
10.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1. हा, कोणाची काय अडचण आहे? कोण काय बोललं बोला. माझं उत्तर 3.5 निघत होतं. 3.5 कसं निघतंय ते? मी भागाकार केला. भागाकाराचा गुणाकार करायचं आणि पुढचं गुणाकार व्यस्त करायचं होतं. हा. बर, पुढं पहा. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष, तर आणखी Y वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? आता इथं मी X वर्षापूर्वी लिहितो, X पूर्वी, त्यानंतर इथं लिहितो आता, सध्या, आणि पुन्हा लिहितो Y वर्षानंतर, लिहितो Y वर्षानंतर. कोण कोण आहेत? पहिले आहे नंदा आणि दुसरे आहे कांता. आता बघा, X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज, मी इथं नंदाचं वय लिहितो आणि इथं कांताचं वय लिहितो, आणि या दोघांची बेरीज किती होती? X वर्षापूर्वी 25. आता मला सांगा, आता ह्या दोघींच्या वयांची बेरीज किती येणार? आता ह्या दोघींच्या वयांची बेरीज किती येणार? म्हणजे X वर्षानंतर किती येणार? नंदाचं वय X न वाढणार आणि कांताचं वय पण X न वाढणार, म्हणजे X अधिक X 2X न वाढणार ना, म्हणजे 25 अधिक 2X होणार. बरोबर आहे का? हो सर. आता Y वर्षानंतर वय बघू. पुन्हा नंदाचं वय Y न वाढणार आणि कांताचं वय Y न वाढणार, म्हणजे Y अधिक Y 2Y न वय वाढणार, म्हणजे आताचं वय 25 अधिक 2X आहे आणि त्याच्यात पुन्हा 2Y ची भर पडणार, म्हणजे Y वर्षानंतर त्या दोघींच्या वयांची बेरीज येणार 25 अधिक 2X अधिक 2Y. आहे कसा पर्याय? बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. फक्त इथे X चं पद आधी घेतलंय, नंतर Y चं आणि शेवटी स्थिर पद, या पद्धतीनं. नेक्स्ट, एका संख्येत 3 मिळवून 3 न भागल्यास उत्तर 10 येते, त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास उत्तर 5 येते, तर ती संख्या कोणती? आता आपण एक समीकरण तयार करूया. ती संख्या आपण X मानूया. आता त्या संख्येत 3 मिळवलं, म्हणजे X मध्ये 3 मिळवल्यावर काय येणार सांगा? X अधिक 3. 3 मिळवून त्याला 3 न भागलं, म्हणजे ह्या बेरजेला कितीनं भागलं? पुन्हा 3 न भागलं, तर उत्तर किती येतं? 10. 10 म्हणजे याचा छेद 1 घ्यायचा. आता पुढचं वाक्य न लिहिता पहिल्या वाक्यात आपलं एक चल समीकरण तयार झालं. करा तिरकस गुणाकार. X अधिक 3 ला 1 न गुणा, X अधिक 3, आणि 10 आणि 3 ला गुणा 30. आता डावीकडे जे अधिक 3 आहे ते उजवीकडे गेल्यावर काय होणार? -3 होणार. सांगा किती आणि वजाबाकी? 27. 27. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. पर्याय पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे पुढचं वाक्य आपण विचारात न घेता पहिल्या वाक्यावरून एक चल समीकरण तयार केलं आणि आपण X ची किंमत काढली. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत, तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? आता आपण ती जी संख्या आहे ती X मानूया. मग X चं 5/6 भाग, म्हणजे या X ला आपण 5/6 न गुणूया,
आणि हे किंमत आहे 125. ही किंमत आहे 125. आता हे समीकरण सोडवून आपण x ची किंमत काढूया. उजवीकडचं 125. आता 5/6 डावीकडून उजवीकडे आल्यावर गुणाकार व्यस्त होणार. मग 5/6च्या उलट काय होणार? 6/5. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 5 5 25. किती आली x ची किंमत? 25 150. किती आली किंमत? 150. आता त्या संख्येची 1/3 भाग म्हणजे 150 ला 1/3 न गुणूया. करा सिम्प्लिफाय. 3 15 आणि 0 ला 0 म्हणजे 50 उत्तर येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता आपण जो पाहिला तो स्वाध्याय 31.1 आपला संपलेला आहे. आता 31.2 मध्ये 7 उदाहरण आहेत ते आपण पाहतोय. बघा, बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? बघा, बॉयज मी तर नंबर ऑफ बॉयज लिहितो आणि त्याच्या पुढे नंबर ऑफ गर्ल्स लिहितो. बघा, मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. मग आपण बॉयची संख्या x मानूया. मग सांगा गर्लची संख्या किती येईल रे? बॉयची संख्या जरी x मानली तर गर्लची संख्या किती येईल? मुलींची संख्या मुलींची संख्या मुलांच्या संख्येची निमपट. मग x ची निमपट काय येणार? निमपट म्हणजे 2 ने काय करायचं? भागायचं. x/2 आणि 5 ने अधिक म्हणजे x/2 मध्ये पुन्हा 5 काय करावं लागेल? मिळवावं लागेल. बरोबर ना? आता नंबर ऑफ बॉयज प्लस नंबर ऑफ गर्ल्स एकूण टोटल स्टुडंट्स असं समीकरण आपण तयार करूया. मग बॉयची संख्या x आणि गर्लची संख्या x/2 अधिक 5 असं एकूण किती त्या तुकडीमध्ये स्टुडंट्स आहेत? 65. आता छेदामध्ये 2 आहे. छेद घालवण्यासाठी 2 न गुणूया. x ला 2 न गुणलं 2x. आता 2 न x 2 ला गुणलं तर 2 ला 2 कॅन्सल होणार, फक्त x राहणार. पुन्हा 5 ला 2 न गुणलं तर 10 होणार आणि 65 ला जर 2 न गुणलं तर 130 होणार. आपण वरच्या समीकरणामध्ये जी 4 पद आहेत प्रत्येकाला 2 न गुणलेलं आहे. समजतंय ना? आता ह्या x पदाची करा बेरीज. 2x अधिक 1x 3x. आता इकडचं 10 तिकडे गेल्या वजा 130 वजा 10 किती? 120. 120. आता डावीकडचं गुणिले 3 उजवीकडे गेल्यावर भागिले होणार. 40. 3 12 40. आणि 40 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4च का? नाही. ही x म्हणजे आपण कोणाची संख्या मांडली होती? बॉयची. आपल्याला मुलींची विचारली ना, त्यामुळे हे नाही उत्तर येणार. आता मुलींची संख्या कशी काढायची सांगा? बघा, इथं आपण मुलींची संख्या मांडली x/2 अधिक 5. मग x ची किंमत इथं घालूया 40/2 अधिक 5. मग 40 ला 2 न भागल्यावर 20 आणि त्यात 5 ऍड करा. किती ते 20 आणि 5 ची बेरीज? 25. मुलींची संख्या म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. ताशी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते.
जर ताशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत 15 मिनिटे उशिरा पोहोचते तर तिथे कापावयाचे अंतर किती? इथे थोडक्यात तुम्हाला काय केलंय? वेळ बरोबर अंतर छेद वेग हे सूत्र वापरलेलं आहे. तुम्हाला उत्तराचा संकेत दिलाय बघा. अंतर x मानलंय. अंतर काय मानलंय? x. आणि वेग सुरुवातीचा 40. अंतर भागिले वेग बरोबर वेळ. म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं त्या गाडीला लागणारा वेळ किती आला? 140. आणि 1/4 कसं आलं रे? 15 मिनिटे. मिनिटाचं त्यांनी तासामध्ये रूपांतरण केलं म्हणजे 60 न भागलं. मग 15 एके 15 आणि 15 चोक 60. म्हणजे हे 1/4 तिथे ऍड केले त्यांनी. 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं लागलेला वेळ अधिक 1/4 तास आणि 1/35. एकचा अंतर आहे 35 वेग आहे. म्हणजे 40 वेगानं वेळ कमी लागणार. मग कमी वेळ जो आहे त्या बाजूमध्ये आपण 1/4 तास मिळवणार. म्हणजे दोन्ही बाजू काय होतील? बॅलन्स होतील. अशा पद्धतीने तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे. 1/40 अधिक 1/4 आणि उजवी बाजू 1/35. आता हे सोडवून आपल्याला x ची किंमत काढायची. कसं सोडवायचं सांगा? हे समीकरण कसं सोडवायचं? सांगू शकते कोण आपल्यापैकी? बरं आपण काय करूया? x ची पद एका बाजूला घेऊया. आता 1/4 स्थिर पद मी डावीकडे तसंच लिहितो. उजवीकडचं 1/35 उजवीकडे लिहितो. फक्त हे डावीकडे जे अधिक 1/40 आहे ते उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? वजा 1/40 होणार. आता डावी बाजू आहे 1/4. उजव्या बाजूला करा तिरकस गुणाकार. x न 40 ला गुणा 40x. 35 न x ला गुणा दुसरा तिरकस गुणाकार काय आला? 35x. आणि छेदाचा गुणाकार किती येणार आहे? 35 आणि 40 चा गुणाकार करा. अगोदर 0 ला 0 मांडतो. 35 गुणिले 4 4 पंचे 20 7 2 4 त्रिक 12 आणि 2 14 ना? 1400. आता डावी बाजू 1/4. आता 40 मधून 35 वजा करा. अंशामध्ये 5x आणि छेदामध्ये 1400. तिरकस गुणाकार पुन्हा 4 आणि 5x चा गुणाकार 4 पंचे 20x आणि 1400 आणि 1 चा गुणाकार 1400. आता गुणिले 20 तिकडे गेल्यावर भागिले म्हणजे 1400 भागिले 20. आता या 0 ला हा 0 कट. 140 च्या निमित्ताने 70. म्हणजे तिनं त्या आगगाडीनं कापावयाचं अंतर आपण x मानलं होतं आणि त्या x ची किंमत किती आली? 70. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. प्रश्न दुसरा. कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार 3,59,999 येईल? आता ह्याचं उत्तर आपण पर्यायावरून काढलं तरी चालेल किंवा असं करूया ती संख्या आपण x मानूया. मग x च्या मागची संख्या कोणती रे? मागची म्हणल्यावर 1 वजा करायचं ना. x वजा 2 आणि x ची पुढची संख्या कुठली? 1 ऍड करा. x अधिक 1 आणि या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 3,59,999. बरोबर आहे का लिहिलेलं समीकरण मी? हो. आता तुम्हाला एक सूत्र मी यापूर्वी शिकवलेलं आहे. a वजा b आणि a अधिक b चा गुणाकार काय असतो रे?
हा कोणाचा विस्तार आहे? ए वर्ग वजा बी वर्ग. बरोबर. मग ह्या दोन कंसांचा जो गुणाकार आहे डाव्या बाजूच्या तो ए वजा बी ए अधिक बी टाइप मध्ये म्हणजे ए चा वर्ग, ए ची किंमत एक्स मानायची, एक्स चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग 1 अशी डाव्या बाजूला विस्तार झाला आणि उजवी बाजू आहे अशी लिहिली 3,59,999. आता वजा 1 तिकडे गेल्यावर अधिक 1 होणार. मग 3,59,999 वजा 1 तिकडे गेल्यावर अधिक 1 होणार. सांगा उजवी बाजूची बेरीज किती आली? 3,59,999 मध्ये 1 ऍड करा, किती येणार? 3,60,000. बरोबर. किती येणार? 3,60,000. आता आपल्याला दोन्ही बाजूची काय काढावं लागतील? वर्गमूळ काढावं लागतील. नीट जायला लांब दोन. हा आता मला सांगा वर्गमूळ काढताना वर्गामध्ये जेवढं शून्य असतील त्याच्या निम्म शून्य येणार. आता इथे 4 शून्य आहेत, मग 4च्या निम्म किती येणार? 2. 2 येणार. आणि 36चं वर्गमूळ किती? 6. 6. अशा पद्धतीने ती संख्या 600 एवढी येते. 600 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर, पर्याय क्रमांक 2 येणार. 2. पुढचा प्रश्न चौथा. 3y छेद 4 वजा 7 बरोबर 5y छेद 8 अधिक 11. आता हे समीकरण मी व्यवस्थित लिहितो अगोदर. अंशामध्ये नाही तर 3y छेद 4 आहे की नाही आणि वजा 7. आता उजवी बाजू 5y छेद 8 आणि पुढे किती आहे? अधिक 11 आहे. असंच आहे ना समीकरण? बघा तुमच्या गाईडमध्ये 3y छेद 4 वजा 7 बरोबर 5y छेद 8 अधिक 11. आता इथं काय करूया? इथं छेदामध्ये 4 आहे आणि दुसऱ्या बाजूला छेदामध्ये 8 आहे. म्हणजे 4 आणि 8चा आपण लसावी काढणार आहोत. एलसीएम काढणार आहोत. सांगा किती 4 आणि 8चा लसावी? अशी लहानात लहान संख्या की त्याला 4 न पण निश्चित भाग जायला आणि 8 न पण 2. निश्चित भाग. 2. अरे मसावी नाही विचारलं, लसावी. लिस्ट कॉमन मल्टिप्लायर 40. लसावी 40. मी लिहिलाय की पुढे स्क्रीनवर लसावी दिसतोय की रे 8. 8. लहानात लहान संख्या पाहिजे ना त्या दोघांच्या पटीतील. 8 ला 4 न भाग जातोय, 8 ला 8 न जातोय म्हणजे लसावी 8. मग ह्या लसावीनं आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं. मग आता 8 न मी गुणतो. 8 गुणिले 3y छेद 4 वजा 8 गुणिले किती? 7. डावी बाजू बरोबर आहे ना? आता उजव्या बाजूला पुन्हा 8 न गुणायचं. 8 गुणिले 5y छेद 8 आणि 8 गुणिले 11. हा बोला किती येईल इथं? 4 एके 4 4 दुनी 8 आणि 2 आणि 3 y चा गुणाकार 2 त्रिक 6y. आता इथं 8 आणि 7 चा गुणाकार किती येणार? 8 7 56. 56 येणार. बरोबर आहे. पुन्हा इथं 8 ला इथं 8 कॅन्सल म्हणजे उजवी बाजूला काय आलं? 5y अधिक आता इथं 11 आणि 8 चा गुणाकार किती? 88. बघा 8 न गुणल्यामुळे कुठे छेद उरला नाही. आता y ची पद डाव्या साईडला म्हणजे सर्व पद डाव्या साईडला म्हणजे काय होणार? डावी साईड 6y वजा 5y
आता उजवी बाजू काय येणार? डावीकडचं वजा 56, उजवीकडे गेल्यानंतर अधिक 56 होणार. 6y वजा 5y नुसतं y होणार. आता बेरीज करा. 8 आणि 7 14, हाताला 1, 5 आणि 1 6, 8 आणि 6 14. किती आली y ची किंमत? 144. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5वा. 3x अधिक 5 आणि x वजा 2 या दोन अपूर्णांकाचा गुणाकार 17 वजा x आहे. तर x ची किंमत किती? आता दोन कंसांचा गुणाकार कसा करायचा सांगा. यापूर्वी पण आपलं झालेलं आहे. पहिल्या कंसातील पहिलं पद घेतलं आणि त्याला दुसऱ्या पूर्ण कंसानं गुणलं, बरोबर ना? पुन्हा पहिल्या कंसातील राहिलेलं कोणतं पद आहे? अधिक 5 घेतलं, पुन्हा त्याला x वजा 2 न गुणलं. अशा पद्धतीने उजवी बाजू काय आलेली आहे? 17 वजा x. करा गुणाकार इथं. 3x गुणिले x 3x वर्ग, पुन्हा 3x गुणिले वजा 2 वजा 3x न 2 ला गुणा 3 दोन्ही 6x. अरे बोलत राहा तुम्ही. 5 न x ला गुणा 5x 5x. 5 न वजा 2 ला गुणा वजा 10. बरोबर वजा आहे. 10. आता उजवी बाजू 17 वजा x 17 वजा x, बरोबर आहे. आता ही जी दोन पद आहेत x ची ती एकत्रित आपण करूया. आता डाव्या बाजूला पहिलं x वर्गचं पद लिहितो. आता 6चं ऋण आहे आणि 5चं धन आहे. मग वजाबाकी करायची. मग 6x मधून 5x गेल्यावर नुसतं x उरते आणि मोठ्या संख्येचं वजा म्हणजे वजा x उरलं आणि वजा 10 आणि उजवी बाजू 17 वजा x. आता इकडच्या वजा x ला इकडच्या वजा x कट, म्हणजे डावीकडे फक्त आपण 3x वर्ग ठेवूया. 17च्या बाजूला 17. आता ही डाव्या साईडचं वजा 10 उजवीकडे गेल्यावर काय होणार? अधिक 10 होणार. हा सांगा उजवी बाजू किती येणार? 27. 27. आता डावीकडचं गुणिले 3 उजवीकडे गेल्यावर भागिले होणार. 3. म्हणजे 27 भागिले 3. किती येणार हा भागाकार? 7. 9. 9. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढा. x वर्ग वर्गमूळ x आणि 9चं वर्गमूळ किती येणार मग? 3. आहे का हा पर्याय? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. जर काय लिहिले वाचते का? वाचा बघू. इथं पुन्हा एकदा लिहितो. 3 स्टार म्हणजे गुणिले आहे इथं. 3 गुणिले 4 छेदामध्ये वजा 3 आणि कंसाचा घातांक 0 आहे बरं का इथं. अधिक 2x आणि उजव्या बाजूला 6/3 कंसाचा वर्ग आहे. 6/3 कंसाचा वर्ग आहे आणि पुढे वजा 7 आहे. इथे x आहे वाटते, शेवटी वजा 7. आता मला सांगा, तुम्ही घातांकाचा नियम अभ्यासलेत. a चा 0 या घातांकी संख्येची किंमत किती असते रे घातांकाच्या नियमानुसार? 1. म्हणजे घातांक 0 असला की त्याचं उत्तर किती असतं? 1 असतं. मग इथं 3 गुणिले 4 छेद वजा 3 हा पाय आहे आणि त्याचा घातांक 0 आहे. पाया कितीही मोठा असू द्या, घातांक 0 आहे म्हणून या कंसाची किंमत 1 येणार. प्लस 2x. आता उजवी बाजू आपण सॉल्व्ह करूया. सांगा काय येणार उजवी बाजू?
36/9 x. तर डायरेक्ट सिम्प्लिफाय करू की 3 1 3 3 2 6 3 2 6 आणि मग 2 चा वर्ग किती 4 4 4 4 एक x आणि एक. पुढे काय आहे वजा वजा 7. आता काय करूया आपण x ची पद एका साइडला घेऊया. आता इकडचं अधिक 2x उजवीकडे गेल्या काय होणार वजा 2x होणार आणि उजवीकडचं वजा 7 डावीकडे आल्या काय होणार चिन्ह बदलून अधिक 7 अधिक 7 मग काय आली डावी बाजूची बेरीज 7 आणि 1 ची 8 8 आणि 4तून 2 गेले किती x उरणार 2 1 2x. 2 आपल्याला x ची किंमत काढायची उजवीकडचं गुणिले 2 डावीकडे आल्यावर भागिले बरोबर बे x. चोक 8 x बरोबर 4 4 हे पर्याय क्रमांक 1 आणि शेवटचा प्रश्न आहे पहा आपला आजच्या तारखेला 27 इज इक्वल टू अंशामध्ये x गुणिले 28 आणि छेदामध्ये 189. आता हे समीकरण सोडवायचं आहे 27च्या पाड्यात 189 आहे का रे जागेवर मी भाग घालवतो म्हणजे आपलं समीकरण छोटं होईल 27च्या पाड्यात 189 आहे का येतोय का कोणाला 27चा पाडा समजा 7 न गुणलं 7 7 49 चला 4 7 2 14 4 18 जातोय की भाग 27 7 189 मी दोघांच्या छेदाला इथं सिम्प्लिफाय करतो 27 1 27 आणि 27 7 189. आता पहिला तिरकस गुणाकार बघा पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाला गुणतो 28 x न 1 ला गुणल्यावर काय येणार डावी बाजू 28x आणि उजवी बाजू 20 गुणिले 7 20 गुणिले 7 बोला 140 140 बरोबर. आता गुणिले 28 डावीकडचं उजवीकडे आल्या काय होणार भागिले 28 होणार 28च्या पाड्यात 140 आहे का 28च्या पाड्यात 140 आहे का 28 140 4 5 10 4 14 आहे कितीचा भाग जातोय 5. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. अशा पद्धतीने आपण एकचल समीकरणे या घटकावर आधारित स्वाध्याय 31.1 आणि 31.2 सोडवला. उद्या सकाळच्या तासिकेला आपण 31.3 स्वाध्याय संपवूया म्हणजे उद्या आपलं हे प्रकरण संपेल आणि त्यानंतर अजून एक 2 म्हणजे 3 तासिका झाले की आपलं शिष्यवृत्तीचा गणितचा सगळा अभ्यासक्रम संपतोय. खरं तर काही मुलं उशिरा जॉईन झाली विशेषतः वर्षा सागर बिडवे चोकासनची अतिशय हुशार बुद्धिमान विद्यार्थिनी आहे उशिरा जॉईन झालेली आहे पहिल्यापासून जर जॉईन असती तर तिला आपल्या या ऑनलाईन लेक्चरचा फार फायदा झाला असता. असू दे अजून आपल्याकडे भरपूर अवधी आहे. एनएमएची परीक्षा फिक्स झाली की तारीख आहे मी ग्रुपवर टाकलं होतं 21 डिसेंबर. हा 21 डिसेंबर एक 3 दिवसानंतर आपण एनएमएसची पुन्हा रिव्हिजन चालू करणार आहोत. त्यामुळं बरेच विद्यार्थी असे आहेत की शिष्यवृत्तीला बसणार नाहीत फक्त एनएमएस ला बसणार आहेत. तर माझं तर असं म्हणणं होतं की दोन्ही परीक्षामध्ये बुद्धिमत्ता हा सेम विषय आहे गणित पण सेम विषय आहे. फक्त फरक काय आहे की एनएमएस मध्ये इतिहास भूगोल विज्ञानचा अभ्यास करावा लागतो आणि शिष्यवृत्तीमध्ये या 2 विषयाऐवजी मराठी आणि इंग्रजी हे विषय असतात. बाकी आपण जे टीचिंग करतो ते गणित आणि बुद्धिमत्ता विषय दोन्हीकडे पण आहेत.
आपल्या ग्रुपमधील सर्वच विद्यार्थ्यांना NMS ला पण बसावं आणि शिष्यवृत्तीला पण बसावं. कारण आपल्या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांची या दोन्ही स्पर्धा परीक्षेची तयारी झालेली आहे आणि अजून आपल्याकडं 21 डिसेंबर म्हटलं तर अजून किती महिना अवधी आहे रे? आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मला वाटतं 3 महिने पूर्ण आहेत ना? हो सर. हा, आणि डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा नेहमीच झाली की पुन्हा जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने पुन्हा शिष्यवृत्तीला सापडतायत. त्यामुळे आपल्याला एका परीक्षेसाठी 3 महिन्याचा अवधी आहे आणि दुसऱ्या परीक्षेसाठी 5 महिन्याचा अवधी आहे. दोन्ही परीक्षेची पूर्ण तयारी होईल. आता इतिहास, भूगोल, विज्ञान वाचनाचा विषय आहे, त्यामुळे येण्याची तयारी तुमची चांगली होणार आहे. फक्त आपल्याला अडचण येणार होती ती मराठी आणि इंग्रजी शिष्यवृत्तीची. ती पण तुमची अडचण सॉल्व्ह झालेली आहे. जमदाडे मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी राहिलेल्या 5 महिन्यामध्ये इंग्रजी आणि मराठीचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला शिष्यवृत्तीला यश मिळणार ह्यात काही शंकाच नाही. बोला, तुमची काय अडचण आहे? सर, इतिहास तुम्ही शिकवणार का अगोदर सारख्या चाचण्या पाठवणार? मी चाचण्या एकदा पुन्हा पाठवतो. माग जसं मी 2-2.5 महिने रोज एक चाचणी पाठवत होतो ना, त्याच चाचण्या पुन्हा एकदा रिपीट करतो. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित या क्रमानुसार. म्हणजे तुमचा पुन्हा एकदा परीक्षेपर्यंत पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल. साधारणतः किती दिवस लागतात हे मला माहित आहे. मग परीक्षेच्या अगोदर मी तेवढे दिवस रोज एक प्रश्नपत्रिका पाठवतो. रोज तुम्ही एक प्रकरण करा. आता बऱ्यापैकी सिलेबस तुमचा निम्मा तरी शिकवून झाला असेल. त्यामुळे सुरुवातीच्या निम्म्या चाचण्या तर तुम्हाला अगदी व्यवस्थित सोडवता येतील. NMSचा चांगला अभ्यास होईल त्या ऑनलाईन चाचण्याच्या माध्यमातून. शिवाय तुमच्या शाळेमध्ये या ठिकाणी अनेक प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका आता मागवून घेतील. एक प्रकाशनचा मी नंबर पाठवला होता. कोणाचा पाठवला सांगा बरं? काय त्या मॅडमचं नाव? मोरे मॅडमचा नंबर पाठवला होता ना मी ग्रुपवर. तुम्ही ग्रुप पाहता का नाही? हो सर. हा, मग त्या मोरे मॅडमचा जो नंबर मी तुम्हाला पाठवलेला आहे त्या नंबरवर फोन करून 12 मॅट आणि 12 सॅटचं जे पेपर आहे, एकूण 12 प्रश्नपत्रिका आहे टोटल सिलेबसवर, त्याची किंमत विचारा. एकत्रित जर तुम्ही मागवलं तर डिस्काउंट पण त्या देतील. ठीक सर, आहे. आम्हाला विठाई प्रकाशनचं मागवलंय आमच्या सरांनी. कुठलं प्रकाशन? विठाई. चालते. रयत शिक्षण संस्थेचं असेल तर तुमच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेवाली वेगळं मागवणार, किंवा कराडची वेगळी संस्था असेल, किंवा असू द्या काय असेल ते जास्तीत जास्त सराव करा. आणि दुसरी सूचना की शिष्यवृत्तीवर पण जास्त लक्ष केंद्रित करा. बरेच जण फक्त डोक्यात NMS ठेवतात, पण NMS बरोबर शिष्यवृत्ती पण फार महत्वाचं आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन तुमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. कारण टोटल स्कोर कमी होतो तो मराठी विषयामध्ये. मी प्रत्येक वर्षीचा रिझल्ट पाहतोय, मराठी वाटतं एवढं सोपं नाही. आणि कसं आहे, मी पण मराठी शिकू शकतो, इंग्रजी शिकू शकतो, परंतु माझं क्वालिफिकेशन MSc BEd आहे. माझा विषय गणित आहे. मी गणित आणि बुद्धिमत्ता जेवढं व्यवस्थित शिकू शकतो तेवढं मराठी आणि इंग्रजी शिकवू शकत नाही. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीला तुम्हाला पर्याय मी उपलब्ध करून दिलेला आहे. कुणाला जॉईन होता आलं नाही डेमो क्लासेसला तर पुन्हा प्रयत्न करा झूमचं, किंवा टीचमेंटवर जर त्यांना घेता येत असेल तर तसं आपण सांगूया. दोन्हीपैकी टीचमेंट किंवा झूमवर क्लास चालू होतील. आज किंवा उद्या चालू होतील संध्याकाळी. टायमिंग हे संध्याकाळचं असणार आहे. काय 7:30 असेल, 7:45 असेल, किंवा 8 वाजता असेल संध्याकाळी. सकाळी माझा तास जॉईन करायचा, संध्याकाळी मॅडमचा क्लास जॉईन करायचा, दिवसभर शाळा. म्हणजे सकाळ संध्याकाळ तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होईल. दिवसभरामध्ये तुमचा पाठ्यपुस्तक किंवा शाळेमध्ये काय स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला करून घेत असतील त्याचा पण अभ्यास होईल. 5 महिने तुमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे.
या 5 महिन्यामध्ये दोन्ही स्पर्धा परीक्षा होऊन जातील आणि बघा रिझल्ट लागल्यानंतर या ठिकाणी गावामध्ये तुमच्या शाळेचं नाव उज्ज्वल होईल, तुमच्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल होईल. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव उज्ज्वल होणार आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एमएससी पुणेला एनएमएस आणि स्कॉलरशिपचा निकाल पाहतो. कुठल्या शाळेची किती मुलं लागली, तुमच्या मुलाच्या नावाची यादी सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. त्यामुळं मनावर घ्या. जास्तीत जास्त लक्ष केंद्रित एनएमएस आणि शिष्यवृत्तीवर करा. इतिहास, भूगोल, विज्ञानचा सेल्फ स्टडी करा. गणित, बुद्धिमत्तेचा मी अभ्यासक्रम करून घेतोय. शिष्य दृष्टीनं पण गणित आणि बुद्धिमत्तेचं मी करून घेतोय. मॅडम मराठी आणि इंग्रजीचा करून घेतील. दोन्ही स्पर्धा परीक्षा चांगल्या पद्धतीनं मार्क पाडा आणि यश मिळवा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. सर तुम्ही NMS ची रिव्हिजन कधी चालू करणार आहे? एनएमएचे झाले की आता 3-4 दिवसानं सुरुवातच होते आपली. अजून 4 दिवसामध्ये आपला सिलेबसच संपतोय आणि आपण पूर्ण 2 महिने एनएमएस वर लक्ष केंद्रित करणार आहे. पुन्हा बुद्धिमत्ता विशेषतः आपण जास्त वेळ बुद्धिमत्ता देणार आहे. कारण पहिला जो पेपर आहे मॅथ पूर्ण बुद्धिमत्तेचा आहे. एनएमएस ला गणित फक्त 20 गुणांचं आहे, पण एनएमएस बुद्धिमत्ता 90 गुणांचं आहे. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.